तर मित्रांनो, सध्या ना महाराष्ट्रामध्ये जातीभेद एवढा वाढलाय म्हणजे आता जरा थोडं मला वाटतंय थोडासा कमी झालाय. पण खरा जातीभेद कधी केला होता आणि खरा जातीभेद कुणी केला होता, हे आपण ऐकूया एका कवितेमधून. तर मित्रांनो कवितेला आपण चालू करू. तर मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा आता जातिभेद कसा केला होता आणि कुणी केला होता. बघा जातिभेद कसा केला होता. बघा जातिभेद कसा केला होता. महारमाग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता. महारमाग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा किती कठोर जातीभेद होता. ऐकलं ना. त्यामुळं बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. म्हणजे आम्ही त्यांच्या लोकात बसूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. म्हणजे आम्ही त्यांना साधं बोलूही शकत नव्हतो. एवढा कठोर जातीभेद होता. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांना त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती. संविधानामुळे आमची किंमत वाढते. संविधानामुळे आमची किंमत वाढते. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, एवढा कठोर जातीभेद होता. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. पण त्यावेळेस कोणी आम्हाला नव्हता साथी. आता यांनाच आमची वाटते भीती. आता यांनाच आमची वाटते भीती. त्यामुळं शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. ऐकलं, किती कठोर जातीभेद केला होता. आणि आता तुम्ही काय म्हणता, जातीभेद लय वाढलाय. पण खरा जातीभेद कधी केला होता हे तुम्हाला या कवितेतून कळलं असेल. आणि कुणी केला होता हे काही सांगायची गरज नाही. तुम्हाला या कवितेमधून कळत असेल. काय, बाई वाड्यावर या, हे कोण म्हणत होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं जातीभेद कुणी केला होता हे काही तुम्हाला सांगायची काहीही गरज नाही.